नमस्कार सर्वांना. आज मी मशीन लर्निंगचे वास्तविक जगातले उपयोग सादर करत आहेत विराज नवसरे. चला तर पुढे पाहूयात. स्लाइड नंबर 2 मध्ये शिकणार आहे आपण प्रस्तावना, की तो आवश्यक आहे का? पहिलं आहे की निर्णय क्षमता वाढणे. मशीन लर्निंग मोठ्या प्रमाणात माहिती वेगाने आणि अचूकपणे विश्लेषित करते. दुसरं आहे की कार्यक्षमता व उत्पादन वाढवते. पूर्ण पूर्ण व्यक्तीचे व वेळ खाऊ कामे ते आपोआप पूर्ण करते. ग्राहकांना वैयक्तिक सेवा म्हणजेच की प्रत्येकाच्या आवडीनुसार सूचना देणे. उदाहरणार्थ की Netflix आहे की त्याला चित्रपट सुचवणे. अशा अधिक कामं ते हे करू शकतं. पूर्ण देखभाल सुलभ करणे. यंत्र बिघडण्याआधीच त्यांचा अंदाज घेऊन उद्योगातील खर्च वेळ वाचवायचं काम हे मशीन लर्निंगच्या सहाय्याने करू शकतो आपण. फसवणूक शोधणे. आर्थिक व्यवहारामधील संशयास्पद नमुने शोधून सायबर गुन्हे व फसवणूक टाळते. तर चला स्लाइड नंबर 3 मध्ये शिकणार आहे आपण ते संकल्पना. म्हणजेच की मशीन लर्निंग म्हणजे काय? तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI हे एक भाग आहे. यात संगणक डेटामधून शिकवतो आणि त्याचा कार्यक्षमता सुधारते. इथे प्रोग्राम व करतात. तर ते मुख्य त्याचे उपयोग क्षेत्रे म्हणजे कशात येतात? की आरोग्य. एक तर मेन म्हणजे आरोग्य. त्यात रोग निदान, औषधे, शोध, वैद्यकीय प्रतिमा जसे की एक्स-रे आणि MRIचा आपण उपयोग करू शकतो. दुसरं आहे की वित्त म्हणजे फसवणूक, शोध, कर्ज मूल्यांकन आणि ट्रेडिंग ह्यामध्ये आपण वापर करतो. तिसरं आहे की किरकोळ व ई-कॉमर्स उत्पादने, शिफारस व किंमत ठरवणे. चौथं आहे की वाहतूक. वाहतुकीचा उपयोग आज दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यासाठी स्वयंचलित गाड्या, मार्ग उकलून ह्यासाठी आपण उपयोग करू शकतो. पाचवं आणि सगळ्यांचा आवडीचं म्हणजे मनोरंजन. जसं की Netflix, Spotify आणि शिफारसीनुसार आपण आपलं हे बघू शकतो. शेती, पिकाचे रोग ओळखून उत्पादन अंदाज लावून आपण ह्याच्या सहाय्याने आपण त्याचा प्रयत्न करू शकतो. ते सगळ्यात लास्ट आहे की सायबर सुरक्षा म्हणजे की हॅकिंग, फिशिंग आणि फसवणूक हे थांबवायचं काम हे आपण मशीन लर्निंगच्या सहाय्याने करू शकतो. स्लाइड नंबर 4 मध्ये आपण शिकणार आहे की कार्यपद्धती म्हणजे की ML ही सिस्टम ही कशी काम करते आणि आपल्या जीवनात ही कशी सोपी होते. तर पहिलं तर आहे डेटा संकलन. त्यात की सेन्सर आणि ॲप्स व्यवहारातून माहिती गोळा करणे आपण हे प्रयोगात आणतो. दुसरं आहे की पूर्ण प्रक्रिया. त्यात डेटा स्वच्छ करणे आणि लेबल करणे हे आपण त्या प्रक्रियेचा अनुभव घेतो. तिसरं आहे की मॉडेल निवड. त्यात काय करायचं की आपण अल्गोरिदम ठरवणे डिसिजन ट्री आणि न्यूरल नेटवर्क्स हे असले अल्गोरिदम्स असतात त्यानुसार आपण त्यांचे मूल्यमापन करायचे. चौथं आहे की परीक्षण. त्यात मागील डेटावर मधील शिकवणे. पाचवं आहे की चाचणी व पडताळीची करणे. उत्सुकता तपासणे. सहावं आहे की अंमलबजावणी. प्रत्यक्ष वापरात आणलेले आधा चॅटबॉट, फसवणूक तपास असे उत्पादनांचे आपण प्रयोग ह्या ह्याच्यात करतो. सातवं आहे की सतत शिकवणे. नवीन डेटावरून कार्यक्षमता वाढवणे. असंच की आपण उदाहरणार्थमध्ये की एक आपण लिहू शकतो की Netflix हे आपण साधारण वापर करू शकतो की वापर त्याचा पाहण्याचा इतिहास जतन करणे आणि नमुने शोधून मधील तयार करते. वैयक्तिक चित्रपट आणि मालक सुचवण्याचं हे सुद्धा Netflixच्या सहाय्याने आपण काम करू शकतो. तर स्लाइड नंबर 5 मध्ये आपण शिकणार आहे की आव्हाने व मर्यादा ML मॉडेलचे काय असतात. नैतिक प्रश्न म्हणजेच की पक्षपात, गोपनीयतेचे प्रश्न, अन्यायकारक निर्णय हे आपण ठरवू शकत नाही. अनिश्चिततेतील अडचणी काही वेळा अपेक्षेबाहेरची परिस्थिती नीट काम करत नाहीत. डेटाचा अभाव, पुरेशी व दर्जेदार माहिती नसेल तर परिणाम चुकीचे होतात. स्पष्टीकरणाचा अभाव, गुंतागुंतीचे मॉडेल्स, ब्लॅक बॉक्स सारखी समजणे कठीण असतात आणि त्यात की आता आपण इथे लिहिलंय की लॅक ऑफ रिपोर्टेबिलिटी अभाव हे सुद्धा कमी असते. म्हणजेच की काही वेळा एकाच मॉडेलचे परिणाम वेगवेगळ्या वेळेस भिन्न येतात. तर आपण आता स्लाइड नंबर 6 मध्ये मशीन लर्निंगचे निष्कर्ष पाहूयात. मशीन लर्निंग उद्योगामध्ये आमूलाग्न बदल घडवते. विविध क्षेत्रात वापर म्हणजे तसं की आरोग्य, वित्त, किरकोळ वाहतूक, सुरक्षा, शेती, मनोरंजन ह्या सुद्धा मध्ये मशीन लर्निंगचा खूप मोठा हात आहे. कार्यप्रवाह
डेटा संकलन, परीक्षण, अंमलबजावणी, सतत सुधारण करणे यामध्ये पण मशीन लर्निंगचा खूप मोठा प्रभाव आपल्या आयुष्यात जीवनात पडलेला आहे. मर्यादामध्ये पक्षपात, खर्च, गोपनीयतेचा धोका, पारदर्शकतेचा अभाव आणि भविष्यासाठी एक्सप्लेनेबल AI म्हणजेच की XAI, IoT सोबत एकत्रीकरण, नैतिक AI वापर ह्यामध्ये आपण MLचा खूप मोठा प्रभाव हे असं आपल्या जे नैतिक जीवनामध्ये पडलेला आहे. थँक यू.